नको नको म्हणा आ नको नको म्हणा आ बनतो माया नको नको म्हणा नको नको म्हणा नको नको म्हणा आ गुंतो माया गाडी आ नको नको म्हणा 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 गुंतो माया गाडी नको नको म्हणा नको नको म्हणा आला जवळी गातावया काळ आला जवळी गातावया काळाची आमुडे काळाची आमुडे
माय बाप सोडवी नाचवा माय बाप सोडवी नाचवा ओम नमो गणनायका उमा शंकराची सुता चरणी ठेवोनिया माथा साष्टांग नमन दंडवत गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णु गुरुरा देव महेश्वरा गुरुरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ अला जवळी ग्रासावया
काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशी तत्वधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोड विना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ अला जवळी ग्रथमया काळाची हे उडी पडेल बाजुहा सोडविना तेव्हा माय बाप सुसंस्कृत सुशिक्षित परमार्थिकाची नगरी असणारी मौजे बडूर प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजचा दुसरा दिवस माझ्यासारख्या आज्ञान बालकाच्या पदरी आलेला महाराज सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला आणि कारणाला उपयुक्त असा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर परिहार म्हणजे तो असा सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिव महापुराण कथा सुंदर अशा प्रकारचा सर्व गोष्टीतून असणारा चालत असलेला ज्ञानयज्ञ सोहळा इथं उपस्थित असलेले सर्वजण मंडळी तुमच्या इथं व्यासपीठकार करणारे हरिभक्ती पारायण आमचे मोठे बंधू सच्चिदानंद महाराज वाक्षेकर ते सुद्धा इथे उपस्थित आहेत महाराज त्याचप्रमाणे असणार ज्यांनी पहिली चाल म्हटले हा
हरिभक्तीपरायण माऊली महाराज भंताळकर त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद महाराज. त्यांच्यासोबत असणारा साथ देणारे असणारे आमचे बंधू पुंडलिक भाऊ त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद महाराज. हा हा संतोष महाराज लहाने कीर्तनकार असून सुद्धा कथाकार असून दिवसभराची कथा करून तरी सुद्धा टाळ घेऊन वळीला उभं टाकलेत महाराज. 4-2 येणारे आमच्यासारखे 4-2 अभंग येणारे कीर्तनकार वळीला थांबत कथा झाली की तिकडून निवांत आराम तरी सुद्धा दिवसभराची कथा करून तरी सुद्धा ते उभं टाकलेत. त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद महाराज. त्याचप्रमाणे असणारा मृदंगावरती असणारा माझा मोठा बंधू संगमेश्वर महाराज हुडगे तो कुटुंबाच्या गोष्टीमध्ये सगळेजण असणारे मृदंगाचार्य नेमका असणारे वडीलच त्याच्यातले त्याच्यामुळे तिघही बंधू त्याच्यातलेच आहेत महाराज. त्याचप्रमाणे नंबर 1चा मृदंग वाजवतात दोघही बंधू असणारे आणि त्याचप्रमाणे त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. पेटीवाले बाबा आणि असणारा तुम्हा सर्वांचा योग घडवून असणारा तुमच्यापर्यंत पोहोचता करणारे माझे मालक अजय महाराज बिरादार तेही मृदंग वाजवतात. पण एक सांगू लग्नाच्या अगोदर आई वडील आपले असतात. लग्न झाल्यावर नवरदेव कसा असेल काही सांगता येणार नाही. ह्याच्यातले असले बरं नसले तर तिकडून तिकडच जाणारी मग काही देणं घेणं नाही महाराज. आमचं सर्वस्व असणारं कुटुंब याच्यामधलं त्याच्यासाठी कसल्याच गोष्टीची चिंता नाही. आणि सगळ्यात मोठे त्याच्यासाठी त्यांचेही धन्यवाद. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद तुमचे. आम्ही सगळे जमा होऊन तुम्ही जर आलो नाही तर आम्हाला कोणी खात कसा आवाज निघाला नाही म्हणले सगळेजण एकदाच है की नाही. आणि तुम्ही नाही तर असे आम्ही इथपर्यंत आलो असतो का काही नाही महाराज. त्याच्यासाठी सांगण्याचा उद्देश एक आहे. श्रोते एवढे हुशार असावे लागतात. किती श्रोते हुशार असल्याशिवाय कीर्तनकाराला कीर्तन करता जमत नाही. ऐकणारी चंचल पाहिजे. एका ठिकाणी असं असतं दृष्टांत होऊन घंटा झाल्याच्या नंतर 10 मिनिटाच्या नंतर त्यांना माहिती होतं की ह्याला हसायचं होतं बरोबर. दृष्टांत झाल्यावर कुणाला कुणाला घरला जाताना कळते वाटणं. त्याच्यासाठी असे टवटवीत बसलात महाराज. आणि खरं सप्त्यातले पहिल्या दुसऱ्या दिवशीचीच कीर्तन असावे. लोक टवटवीत असतात. पुन्हा पुन्हा सूर्यफुलाचे बोंड पडले आणि काही नाही बसले तर बसले नाही तर निवांत झोपा काढले आरामशीर पंक्तीचा शिरा खाऊन. त्याच्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यात मोठे धन्यवाद असणारे माईक सिस्टीम वाले दादांचे त्यांचे कोटीवर धन्यवाद करून माझ्या कीर्तनाला सुरुवात करते महाराज. विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा. जगद्गुरु तुकोबाराय असणारा खरं म्हणतायत खरी गोष्ट. प्रत्येक ठिकाणी 4,500 अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला काही ना काही सांगितलंय महाराज. प्रत्येक ठिकाणी बोलून जात असताना काही ना काही आपल्याविषयी बोललंय. आपल्याला कुठल्या तरी गोष्टींचा उपदेश केलाय. पण या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला उपदेश करत नाही तर मनाला करतायत. मनाला महाराज मनाला उपदेश करतायत. मनाला सांगतायत काय तर म्हणा तू एक काम करू नको. काय करू नको महाराज. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ अला जवळी ग्रासावय. बाबा रे एक सांगू काय तू जर या संसारामध्ये या प्रपंचामध्ये जर गुरफटून बसलास तर काळाची उडी तुझ्यावरती येण्यासाठी असणारा वाट बघत बसली बरं का. आणि ती कुणा दिवशी तुझ्यावरती पडेल आणि कुण्या दिवशी तुला घेऊन जाईल सांगता येणार नाही रे म्हणा. त्याच्यासाठी माझी कळकळीची तुला विनंती आहे तू याच्यामध्ये गुंतून बसू नको. एकदा म्हणलं नाही नको नको 2दा उद्देश केला महाराज. म्हणा तू याच्यात गुरफटून बसू नको. सांगणारे तुकोबाराय होते पण ऐकणारी लोक म्हणायला सुरुवात केली महाराज. सांगताय कुणाला मनाला. पण मन हे कसं आहे. मन कसं आहे महाराज एका ठिकाणी राहत नाही. इथं कीर्तनात बसून 12ची ट्रिप झाल्याबरोबर जाऊन मुठरीचा खटका आपला पण दाबून येते त्याला मन म्हणतात
आहे की नाही? मग असं मन जर एका ठिकाणी कुठं जर राहत नसेल, मग अशा मनाला तुकोबराय उपदेश करतायत म्हणा कुठं जाऊ नको, एक मात्र एक ठिकाण कोणचं तर देवाचं असू दे. हे मन न जायच्या ठिकाणी सुद्धा फिरून येतं महाराज. पण अशा मनाला तुकोबराय उपदेश करतायत की कुठंही गुरफटू नको. आणि हे जर मन बाजूला गेलो, ह्या जर मनाला फक्त आणि फक्त प्रपंचाचाच असणारा जर आपला आठवडा ठेवायचा जर प्रयत्न केला तुकोबराय, तर काय होईल? एकच होणार आहे, काळाची उडी आपल्यावरती पडणार आहे. आणि ह्या काळाची उडी तुझ्या मानगुटीवरती काळ अगोदरच बसलेला आहे. एक एक क्षण असणारा तुझा वायाला चाललेला आहे. आणि एक एक क्षण वाचवण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर फक्त एवढा आणि एवढा प्रपंचामधलं मन बाजूला काढ. बरं ठीक आहे तुकोबा, आम्ही जर याच्यातच गुंतून बसलो, प्रत्येकाला जर आमचं आपलंसं जर करत बसलो तर काय होईल? ज्या दिवशी तुझ्यावरती काळाची उडी पडेल त्या दिवशी तुला कुणी सोडवणार? कुणी सोडवत नाही महाराज. महाराज म्हणलं असं का बरं म्हणताय? बाकीचे नाका सोडनात. 9 महिने 9 दिवस ज्या माईनं जगाच्या अगोदर पासून मला ओळखलंय ती माई तर सोडल, ती माय तर सोडवू शकेल. ज्या बापामुळं मला वास्तव्य निर्माण झालेला आहे तो बाप तरी सोडवू शकेल ना तुकोबराय. तर महाराज सांगतात, अरे म्हणलं बाबा, ज्या दिवशी तुझ्यावरती काळाची उडी पडेल ना त्या दिवशी कुणी हे सोडवणार नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडवणारे नाहीत. मग दुसरं कोण सोडवू शकत? अरे म्हणलं देशाचा चौधरी सुद्धा तुला सोडवू शकणार नाही. कोरोना मध्ये मेलेल्या लोकांना पंतप्रधान तर वाचवू शकला का? शकला नाही ना महाराज. घरातले असणारी नीट बघायला सुद्धा गेले नाहीत. आणि त्याच वेळेला खरं आपले आणि खरं परके कोणते कळाले महाराज. पण कळून सुद्धा आम्हाला काही वळलं नाही. आणि खरं कोरोनानं असणार काही गोष्टी चांगल्या करून गेलं. बरं कोरोनानं शिकवून गेलं काय? बिना बाजा वाजता सुद्धा लगीन लागू शकत. बिना वरमाईची वटी न भरता, मेहंदी न लावता सुद्धा, वरमाई न रुसता, वरमाईला न टेकन लावता सुद्धा लग्न. कुठं वरमाई होती की कुठं वरदेव होता की पत्ता नव्हता एकोणमेकाचा. मारा फक्त नवरदेव नवरीसाठी, बाकीचं वराड जिकडं तिकडं वराडाचा पत्ता काहीच नाही. अक्षदा पडेपर्यंत बाशिंग बांधले, लगेच भावल्याहून खाली उतरले, बाशिंग खिशात घालून घरला. रात्री 3 वाजता नवरदेव नवरी लग्न लागून घरी. महाराज ते कोरोना होता. आणि या कोरोना मध्ये सुद्धा जर देशाचा चौधरी सुद्धा जर आपणाला वाचवू शकला नाही, मग पुन्हा तरी वाचवू शकणार आहे का? कुणी नाही. मग सगळ्या सोयऱ्यांचा तर विचार करायचाच नाही महाराज. मायबाप सोडवणारे नाहीत, भाऊबंद सोडवू शकत नाही. मग देशाचा चौधरी सुद्धा सोडवू जर शकत नसेल तर नेमका आम्हाला सोडवतं कोण हे तरी तुम्ही सांगा. तुकोबराय म्हणतात तुला सोडवणारा फक्त एक आहे. कोण महाराज? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी पाचोणी. अरे म्हणलं एक जण असणारा फक्त तुला सोडवू शकतो. कोण? तर तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक. त्याच्याशिवाय या जीवाला दुसरीकडं कुठंच सुटका मिळणार नाही. मग मी काय करू देवा? तुम्ही सांगा तुकोबराय म्हणलं. मग मला जर सुटका करून घ्यायची असेल, मला जर त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर नेमकं मला काय करावं लागेल? महाराज सांगतात तेच तर सांगतोय ना. म्हणलं मग तू एकच करू नको. काय करू नको? तर नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ अला जवळी, त्रासावया विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला ऐकू येऊ लागले की बोल ना का बडूरचे लोक? हा तसं काही असलं तर मौन व्रत धरला, घुमना तर गेली की तुम्हाला हे फोकस सगळे माझ्या तोंडावर आहेत. तुम्ही झोपलाव का चिवे हाव काही मला काहीच दिसना. बरं त्याच्यासाठी म्हणते ए चिल्लर पार्टी
शांत बसा, शांत बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी काय सांगत होते? आम्ही सांगितल्यावर तुला कशाला आणले म्हणा, हाय की नाही? आम्ही सांगितल्यावर तुला कशाला मोठं पाकिट देऊन आणलं असतं पंढरपूरहून इथपर्यंत? एक सांगू का महाराज, आम्हाला फुकट मिळालेल्या वस्तूची खरी किंमत नाही महाराज. आम्ही फुकट जी जी वस्तू आम्हाला फुकट भेटत असते ना, त्या वस्तूचा धिक्कार करतो आम्ही, धिक्कार. आणि हे माणसाच्या वळणाला लागलेलं, जन्मल्यापासून माणसाची ही वळणच आहे. कारण की ज्या वेळेला माईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला माईची उष्टावळी खाऊन राहावी लागत होती ना, त्या वेळेला माणूस देवाचा धावा करत होता, देवा मला एकदाचा इथून बाहेर एक वेळ करी एक वेळ करी या दुःखावे एक वेळ करी या दुःखावे एक वेळ करी या दुःखावे एक वेळ एक वेळ या दुःखावे एक वेळ या दुःखावे या दुःखावे काहीतरी बोल काहीतरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गेली गेली गेली. इकडे बघा सगळे, आम्हाला लई सवय महाराज. काही जर गोष्ट पसरवायची असले फक्त आम्हाला सांगायचं. 100 रुपये बाजीवाल्याला घालायची गरज काहीच नाही, हलकेवाल्याला द्यायची गरज. तुम्ही म्हणाला असं का बरं म्हणताय? ते आम्हाला मिळालेलं शाप आहे महाराज. तिथे आमच्यातलाही गुण नाही. आमच्या पोटात 2 भाकरी बसतात, नंबर 1 वाटीवर भाजी बसते, पण कुठलीच गोष्ट बसत एखाद्या शेजारणीनं फक्त आपणाला सांगावं. एवढी गोष्ट कुणाला सांगू? हिनं सगळ्या गावाला सांगलं, प्रत्येकीला म्हणाल हे कुणाला सांगू? तुम्ही म्हणताला असं का बरं? ज्या वेळेला असणारा कर्ण असणारा धाराशीर्ष पडला महाराज रणांगणावरती, ज्या वेळेला कर्ण मेला ना, त्या वेळेला असणारा 5 पांडवांची माय कोण? कुंती येऊन रडायला लागली. रडायला कुंती रडायला लागली. त्या वेळेला 5 पांडवांचा मोठा भाऊ असणारा धर्मराजा असणारा कुंतीला विचारायला सुरुवात केला, आई तुझ्या 5 मुलांपैकी असणारे 5च्या 5 एकाकडे उभं टाकलेले, 5 जणांपैकी 1 जण सुद्धा मेला नाही. तुझ्या रडण्याचं कारण काय आहे ते सांग, का रडतेस? आणि तसं म्हणावं तर जो असणारा रणांगणावरती मरून पडलेला हा तुझ्या
बहिणीचा म्हणजे 100 कौरवापैकी एक सुद्धा नाही. तरी सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येण्याचं कारण काय आहे? त्या वेळेला कुंती असणार धर्मराजाला सांगायला सुरुवात केली. देवा असणार म्हणलं, बाबा अरे म्हणला हा जो कर्ण असणार इथं मरून पडलेला आहे ना, हा कर्ण असणारा तुम्हा 5 भावांचा असणारा सगळ्यात मोठा भाऊ म्हणजे माझा पहिला पांडव असणारा कर्ण. त्या वेळेला धर्मराजानं कुंतीला सांगितलं, तू ही गोष्ट आम्हाला आजपर्यंत कळू दिली नाहीस. त्याच्यासाठी त्या वेळेला धर्मराजानं दिलेला कुंतीला शाप आहे की याच्या पुढं असणारा स्त्रीच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट राहणार नाही. म्हणून आमच्या पोटात काही राहत नाही महाराज. त्याच्यासाठी सांगा. बाकीचा विषय एक 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 पडलाले माझ्या अंगावर. म्हणजे कीर्तन होईपर्यंत सध्या म्हणला का? हा तसं काही आहे का ते तरी सांग. वाटलं तसं मला. कीर्तन जरी झालं तरी बी संपना ते टोपलं भरून. नेमकं त्यांच्या वडण्यामध्ये दोरा तुटला आणि त्याला तसंच शाबूत बसलं महाराज. विठ्ठल विठ्ठल सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा सांगण्याचा उद्देश एवढा एक होता महाराज की आपल्या आयुष्यामध्ये गायीच्या गर्भामध्ये असताना असणारा देवाला विनंती केली, देवा मला इथून एकदाच बाहेर काढ, एकदाच बाहेर काढ. कारण की इथं असणार एवढं दुःख आहे. नरक नरक म्हणजे दुसरा काहीच नाही महाराज. माईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहणं सोपी गोष्ट नाही. माईच्या उष्टावळीवरती 9 महिने 9 दिवस जगणार पोरग मोठं झाल्याच्या नंतर नुसतं माईचं उष्ट पाणी पीत नाही. एवढी जाणीव ठेवा बरं. जिच्या असणाऱ्या काळ फक्त उष्टावळीवरती आपणाला जिनं आपणाला जगवते महाराज, पण तिच्यासाठीच नेमकं असणारं नुसतं तिचं उष्ट घोडभर पाणी प्यायचं म्हणलं तर आम्हाला पुन्हा भावत नाही. पण तिनंच तुम्हाला जर त्या पोटामध्ये खाऊ घातलं नसतं तर तुम्ही जन्माला आलो असतो. मग तू खूप बरं आहे. तुम्ही आम्हाला म्हणताय खरी गोष्ट आहे की आयुष्यामध्ये असणार अरे मला ज्या देवानं तुम्हाला जन्माला घातलं जीव दिला त्या देवाला भजा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला असणारं आयुष्य सर्वस्व जग दाखवलं त्या आई वडिलांचा आदर करायला शिका. एवढ्या गोष्टी जर आयुष्यामध्ये केल्या तर देवापर्यंत आपणाला जावं लागणार नाही. देव आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला एक सांगा, एवढं माणसाला जर मिळून सुद्धा देवानं दिलेला 3.5 हाताचा नरदेह देऊन सुद्धा ज्या वेळेला आईच्या गर्भामधनं बाहेर येतो की नाही त्या वेळेला माणूस त्या देवाला विसरून जातो. नवस केलता नवस कोणता एकच करीन आयुष्यभर काय करीन आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्रंदिवस फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण करीन. नवस केलता पण आयुष्यात कधीच त्याचं आठवण सुद्धा काढली. मंदिराच्या समोरून जात असताना देवाच्या पाया जर पडायच्या म्हणल्या अर्धा चप्पल पायात अर्धा चप्पल पायाच्या बाहेर तिथंच नमस्कार करून तिथून त्याचा 500चा चप्पल हरपल. म्हणून त्यानं तुला असणारा विनामूल्य असणारा 3.5 हाताचा नरदेह दिला. नुसता एक दात बसवायला जर गेला तर 5,000 रुपये डॉक्टरला द्यावे लागतात. त्यानं हा 3.5 हाताचा नरदेह देताना विचार केला का? केला? हे माझ्यावरती बेईमान होईल म्हणून विचार केला का? नाही. तरी सुद्धा हा जीव त्याच्यावरती. कारण की माणसाचा गुणधर्म आहे की खासणाऱ्या फुकट मिळालेल्या वस्तू माणसाला पचत नाही. आणि हा नरदेह मिळालेला फुकट आहे. देवानं आपल्याकडनं रुपया सुद्धा घेतला नाही. मग महाराज म्हणताय काय नेमकं कारण काय आहे? तुकोबाराय म्हणतात माझ्या सांगण्याचा उद्देश फक्त एक आहे. ज्या देवानं तुम्हाला 3.5 हाताचा नरदेह दिलाय त्या देवाचा हातानं टाळी वाजवून त्या देवाचं मुखानं नामस्मरण घ्या. लोक म्हणले महाराज जन्मल्यापासून मायबाप सांगलेत काय हे करू नको ते कर, ते करू नको ते कर. पठ्ठ्यानं आतापर्यंत मायबापाचं ऐकलं? तुम्ही कोणाव म्हणलं ऐकायला? हा तुमचं का म्हणून ऐकावं ते तरी सांगा. महाराज म्हणले एक सांगू का? माझं सांगण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश एकच आहे
की तुम्ही जे वायाला चाललात ना, बिघडत असलेली लेकरं मायबापाला बघावं वाटत नाही. तुम्ही जे वायाला चाललात ते मला बघावंच वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला एवढं फिरून फिरून सांगतो. बुडत हे जण ना देखवे डोळा, येतो कळवळा. आलात कशासाठी? महाराज म्हणले आम्ही संसार गुंतण्यामध्ये, संसार करण्यासाठी, लेकरा बाळांसाठी आलो नाही. आम्ही याच्यासाठी मुळामध्ये इथं जन्मच घेतला नाही. घेतला कशासाठी ते तरी सांगा. तर महाराज सांगतात, जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. 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 जगाच्या कल्याणा संतांच्या म्हणून महाराज म्हणतात येण्याचं कारण एकच आहे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकार. फक्त आणि फक्त लोकांचं हित करण्यासाठी जन्म घेतला. मग एक सांगा, साधू संतांनी आपणाला सांगतात की फक्त आणि फक्त परमार्थामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, संसारामध्ये जास्त गुरफटून बसू नका. संसारात गुंतून बसू नका म्हणजे काय करावं नेमकं तू कोब्बर आहे. महाराज म्हणतात ज्या संसारामध्ये गुंतून बसलाय ना, हा संसार मुळामध्ये दुःख मूळ, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. इथं सुख म्हणजे असणार गाडी मात्र मिळत नाही महाराज. मग महाराज तरी सुद्धा असणारे लोक याच्यामध्ये गुरफटून आम्ही बसण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला एक सांगा, इथं खरंच सुख मिळत नाही का? महाराज म्हणले मुळामध्ये सुद्धा नाही रे बाबा. मग आम्हाला एक तरी गोष्ट कळू द्या तू कोब्बर आहे. तुम्ही म्हणताय की याच्यामधनं बाहेर निघा, मग तुम्ही असणारा स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून घेतली. तुकोबऱ्यांचा संसार धड झाला का? नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली. सर्वस्व घरामध्ये असणारा लेकरा बाळा सगळ्यांचा त्याग केला आणि फक्त असणारा परमार्थ करत तुकोबराय फिरले. अशा तुकोबरायांना लोक प्रश्न करायला सुरुवात केले. महाराज म्हणताय बरोबर आहे, खरी गोष्ट आहे, पण आम्हाला एक सांगा, एवढं सांगत असताना करत असताना लोक ऐकत नाहीत. कुणाचं? ज्या माणसाला स्वतःचा संसार नीट करता आला नाही त्यानं दुसऱ्याला संसाराच्या गोष्टी सांगत जाऊ नाही. तुमच्या स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून घेतलेल्या लोकांना उपदेश करायला निघालात की संसार करू, म्हणजे तुमच्यासारखे सगळेजण जर असणारा असं फिरायला सुरुवात केली, मग कमवायचं कोण? सगळे महाराजांनी नुसतं तिकडच खातच फिरायला सुरुवात केली तर कमवणार कोण, देणार कोण? देणारी बी पाहिजेतच की नाही? लोक तुकोबरायांना प्रश्न करत आहेत. तुकोबराय म्हणायला सुरुवात केली, मी तुम्हाला असं म्हणत नाही काय की चक्क संसार सोडून देऊन तुम्ही परमार्थ करत
फिरा संसारी असावे असोणी नसावे भजन करावे. अरे बाबा संसारात राहा पण असून नसल्यासारखं असा. मग हे लोक निस्ते अडंग लावायला सुरुवात केली महाराज. काही जरी म्हणलं तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाही. तुकोबाराय म्हणले अरे म्हणलं तुमच्या पाया पडून सांगतो बाबा ऐका आता तरी काय करा लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला. अरे बाबा पाया पडून सांगतो आता तर ऐका मी सांगत असलेलं खोट नाही. तरी सुद्धा लोक ऐकायला तयार झाले नाही. तुकोबाराय म्हणले तुम्हाला एवढं सांगून काही उपयोग होणार नाही. कारण की तुमचं आयुष्य वायाला चाललं तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही. मग हे म्हणा तू यांच्यामध्ये गुंतून बसण्यापेक्षा यांना कितीही सांगून हे ऐकत नाहीत. त्याच्यासाठी तुलाच सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नको नको मला गुंतू माया जाळे. 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 नको मला गुंतू माया जाळे. नको नको मला गुंतू माया जाळे. नको नको मला गुंतू माया जाळे. नको नको मला गुंतू माया जाळे. काळाला जवळी गाजावया. काळाला जवळी गाजावया. काळाची एवढी पडेना माझ्यावर. काळाची एवढी पडेना माझ्यावर. काळाला जवळी गाजावया. काळाची एवढी पडेना माझ्यावर. काळाची एवढी पडेना माझ्यावर. नको नको मला गुंतू माया जाळी. काळाला जवळी गाजावया. काळाला जवळी गाजावया. काळाला जवळी गाजावया. नको नको मला गुंतू माया जाळी. काळाला जवळी गाजावया. काळाला जवळी गाजावया. काळाला जवळी गाजावया. म्हणून महाराज म्हणतात बाबा याच्यामध्ये गुंतून बसू नको रे म्हणा. तुकोबारायने सगळ्यांना सोडून दिला आणि मनाला सांगायला सुरुवात केली म्हणा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. अरे म्हणलं म्हणा तुला असणारा काळा असणारा तुझ्या जवळ आलेला आहे तरी सुद्धा तुला याची जाणीव नाही. आपण कीर्तनातून घरला जाऊ की नाही आपला भरवसा नाही माहित नाही तुम्हाला. नाही इथून जातात है की नाही. खरं सांग नाही महाराज क्षणाचा सुद्धा माणसाचा क्षणभंगूर नाही भरवसा. अरे म्हणलं इथला क्षणभर सुद्धा आपला नाही. पुढचा क्षण आपण जगू की नाही हे सुद्धा माहिती नाही तरी सुद्धा माणसाला हवंय महाराज. त्याच्यासाठी महाराज म्हणतात. महाराज म्हणलं एवढ्या गोष्टी असणाऱ्या तुम्ही म्हणताय खरी गोष्ट आहे. मग या मनाला तुम्ही जर एवढा उपदेश करत असाल एवढं मनासाठी जर तुम्ही सांगताय मग हे मन चंचळ आहे. एवढं चंचळ आहे की एका क्षणामध्ये असणारं हे जागा बदलत असतं. हे मन एका ठिकाणी बसेल का. बोलणारे साधू संत तुकोबाराय होते महाराज. कारण की संत असणारी मंडळी हुशार होती चतुर होती म्हणूनच आपल्यासारख्यांना उपदेश करून गेले. आणि चतुर माणसं कुणालाही बोलायला ऐकत नाही. एकदा अटलजी बिहारला गेले. बिहारला गेले. दुपारची सभा होती. सभेमध्ये बसले असताना लालू भाषण करत होते. लालू म्हणायला सुरुवात केले अटल
बिहार में तुम्हारा क्या काम है, इधर तुम क्यों आए? शांत बसले महाराज, काही बोलले काही अटलजी बोलले नाही. पुन्हा संध्याकाळची सभा भरली. संध्याकाळच्या सभेमध्ये असणारे लालू खाली बसले आणि अटलजी बोलायला सुरुवात केली. त्यावेळेला अटलजी लालूला म्हणायला सुरुवात केली, लालू तुम सिर्फ असणारे बिहारी हो, हम अटल बिहारी हैं. घरला जाताना हसा, आता हसू नका. त्याच्यासाठीच म्हणणं आहे महाराज, माणसाला कळायला माणूस असणारा हुशार आणि चतुर पाहिजे, चतुर. अटलजी कसे होते? अटल बिहारी वाजपेयी म्हणतातच ना. आणि त्याच्यासाठी सांगणं माणूस लय हुशार पाहिजे. एकदा काय झालं, एकाने एकाला विचारलं, काय तुम्हाला इंग्लिश येते का? त्यानं म्हटलं लई येतील, लई येते. पण ह्यानं 4थी पर्यंत शाळेत गेलत. पहिलं इंग्लिश 5वी पासून चालू होत होती, आता नर्सरी पासूनच चालू इंग्लिश आहे अगदी. पण याला येतच नव्हती महाराज. त्यानं म्हणलं लई येते. मग मला एक सांगा, तिथं थांबलेत, म्हणलं राम भाऊ, त्या राम भाऊला इंग्लिश मधून इकडं बोलवा. यानं म्हणलं आत्ताच बोलवतो, त्याच्यात काय अवघड आहे, त्याला तेवढं येत होतं. आणि थोडं आलं की माणूस लई मोठा फुकतो महाराज. त्याला तेवढं मात्र चांगलं जमत होतं. आणि हे म्हणायला सुरुवात केलं, ओ राम भाऊ. त्यानं म्हणला काय, कम हियर. राम भाऊ तुरतुर तुरतुर आले लगेच. राम भाऊ आले, पण हे बाजूचं थांबल्याला म्हणलं राम भाऊला बोलवलं, खरी गोष्ट आहे, पण आता वापस धाडा तिथंच. ह्याला तेवढंच येत होतं, या म्हणायचं, जा म्हणायचं येत. ह्यानं काम केलं, हे लई हुशार होतं. जिथं पहिलं राम भाऊ थांबले होते की नाही, तिथं जाऊन थांबलं. आणि तिथं जाऊन राम भाऊ कम हियर, पुन्हा राम भाऊ तिथंच. कळालं का? मग त्याच्यासाठी सांगणं, सांगितल्या सांगितल्या कळण्यासाठी चतुर असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात. बाबारी ते संत होते, चतुर माणसं होती महाराज. आणि एवढी हुशार होती, आमच्या सारख्याला असणारा मातीच्या असणाऱ्या एका ढेकळाला, मातीच्या एवढ्या मुद्द्याला एवढा आकार देण्याचा आणि परमार्थाचा एवढा असणारा आम्हाला गंध लावण्याचं काम फक्त साधू संतांनी केल्यावर. संतांशिवाय आम्हाला असणारे प्रत्येक गोष्टीला इथं असणारा देवाच्या अगोदर सुद्धा असणारे संत आमच्या जवळ आहेत. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू पुढे, आम्ही करू पुढे, आम्ही करू पुढे. एवढी ताकद असणारे संतांमध्ये महाराज. अरे रेड्याच्या मुखामधनं वेद वदवणं सोपी गोष्ट आहे का महाराज? आमच्या माणसं म्हणणं गेल्या जल्दी. पारायणला बसलेली अर्ध्यावाला तर वाचायलाच येणार, पण काय का होईना बोट फिरवत्यात, गोळ्या बिस्किटाला राहतात, तेवढं तरी भाग्यच आहे आमचं. आणि ते फक्त आणि फक्त व्यासपीठाधिकाऱ्याला विचारायचं किती वाचतात आणि किती जणाला वाचायला त्याच्यात, है की नाही? आणि सगळी चिल्लर पार्टी बसते. आणि म्हणणं का राहते महिला मंडळांचं, घरातला एक तरी वाचायला बसला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच महाराज अरे म्हणलं अगोदरच म्हटलंय एक तरी ओवी अनुभवावी महाराज. आणि त्याच्यासाठी बसावा बरं. प्रत्येक घरातून एक जण तरी असणारा पारायणाला बसावा. आणि प्रत्येक घरातली देवपूजा प्रत्येक घरातल्या कर्त्या पुरुषानं करावी. आणि खरं मेन असणारी मोठी माणसं पारायणाला बसावी. वर्षभर नका होईना 7 दिवस तरी बसा. आणि त्याच्यासाठी सप्ते येतात. होय तुम्ही करता देवपूजा? हा काहीच म्हणणार, खाली माना घालून शांत आहे.
आमच्याकडे देणं घेणं नाही. एक सांगू, आपल्या घरातले देव लोकांच्या घरून आलेली बाई देवपूजा करावं आहे की नाही? ते आपल्या तुमच्या घरचे आहेत का? खरं सांगा बरं. त्यांच्या मायबापांनी तुमच्यावर उपकार करून तुम्हाला दिलेत. पहिलं असं होतं म्हणा की मुली शोधाव्या लागत नव्हत्या, मुलींसाठी मुलं शोधावे लागत होते. पण आता पुरींच्या माईंना एवढा डिमांड, अरे बापरे, पुरी तिकडच गेल्या, महागच आहेत अजून पुरी. बरं, पुरींच्या माईला डिमांड आला महाराज. आणि एक सांगू, ही परिस्थिती अजून 5 ते 10 वर्षामध्ये बदलून जाईल. सांगण्याचा उद्देश काय की घरातून एक जण तरी असणारा पारायणाला बसला पाहिजे. रेड्याच्या मुखामधनं वेद बोलवण्याचा ताकद ज्ञानेश्वर माऊलींमध्ये होती. पण आम्हाला नेमकं असणारे एकदा जरी एवढे असणारे इथं नेमकं येऊन कीर्तनाला बसून असणारा हातात नटाळी मुखानं नामस्मरण आम्हाला करावं वाटत नाही. साधू संतांनी लोकांसाठी त्रास सहन नाही, आपल्यासाठीच त्रास सहन करून गेले. घराबारांसाठी केला नाही. ज्या माऊलीला समाधी घेते वेळेस अखिल कोटी ब्रह्मांड नायक माऊलीला म्हणायला सुरुवात केली, माऊली तुम्ही असणाऱ्या जगासाठी मागून गेलात, पण तुम्ही माझ्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी माझ्याकडे काहीतरी मागावं, माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे माझी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक डोळ्यातून पाणी आणून माऊलींना विचारत होते, म्हणत होते, ज्ञाना माझ्याकडे काहीतरी मागा, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. ज्या वेळेला ज्ञानोबराय असणारा समाधीच्या ठिकाणावरती बसून असणार, डोळे मिटणार, त्यावेळेची घटना महाराज. आणि त्या वेळेला माऊलींच्या तोंडातून उद्गार निघालेले आहे का? माऊली म्हणतात, देवा तुम्हाला जर मला खरंच काही जर द्यावं वाटत असेल तर फक्त एक द्या. काय? आषाढी वारीला असणारा, आम्ही चालत असणारा आळंदीवरनं पंढरपुराला येऊ, पण कार्तिकी वारीला मात्र तुम्ही चालत पंढरपुरावरनं आळंदीला या. यांना संत म्हणतात महाराज. फक्त आणि फक्त असणारा लोकांचा आणि जगाचा विचार केला हो, स्वतःसाठी काही कधी मागितले नाही. द्यायला देव आलता, मागण्यासाठी काही कमी होतं का हो? नाही. पण फक्त आणि फक्त वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, तरी सुद्धा माणसाला आम्हाला 95 वर्ष जरी जगलो तरी सुद्धा अजून 5 वर्ष जगावेच वाटतात. एवढा फरक साधू संतांमध्ये आमच्यामध्ये. पण हे साधू संत सुद्धा इतके हुशार होते म्हणून तो कोबाराय सांगतात, बाबा रे, अरे म्हणलं म्हणूनच या मनाला सांगितले असतील ना म्हणा तू इथं गुंतून बसू नको. मग मी जर इथंच गुंतून बसलो तर नेमकं काय होईल तुकोबराय? तर तुकोबराय त्या मनाला सांगतायत, खरं जर तू इथं गुंतून बसलास ना, ज्यांच्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करतायस, इथले असणारे तुझे कुणी सुद्धा बळामध्ये सुद्धा कुणी नाही महाराज. आपल्या इथलं असणारं कुणीही सुद्धा नाही. मग महाराज असणार, खरं सांगा माझे मायबाप तरी माझे आहेत का? तर त्यावेळेला महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, काळाची एवढे पडेला बाजा, काळाची एवढे पडेला बाजा, काळाची एवढे पडेला बाजा, काळाची एवढे पडेला बाजा, काळाची एवढे पडेला बाजा,
कशाला तर या देहाला महाराज. अरे म्हणलं ज्या वेळेला तुला असणारा काळाची उडी नेण्यासाठी म्हणजे यमदूत तुला नेण्यासाठी येईल की नाही, तुला कुणी सुद्धा सोडवणार कोण सोडवू शकत सुद्धा नाही महाराज. तुम्ही म्हणाला असं का बरं, तुको बरं आहे, तुम्ही म्हणताय खरी गोष्ट आहे, बरोबर आहे, खरं सांगा बरं आपल्याला सोडवू शकतील असं माहितीये. अरे म्हणलं माझी लेख असणारा दारापर्यंत गावातल्या चौकापर्यंत आले म्हणायला सुद्धा जमत नाही महाराज. आज कसा जीव निघून जातो माहिती नाही. आणि ज्या वेळेला प्राण जाणार आहे ती घटका कुणाच्या सुद्धा बापाला चुकवता येत नाही. खरं सांगा बरं, मरण चुकवता येतं का? मरण चुकत का? कधीच मरण चुकत नाही. तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल का. विठ्ठल 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 एक राजाचं राज्य होतं. राजाच्या राज्यामध्ये असणारे एक विद्वान पंडित होते. एवढे हुशार, सर्वस्व असणारा राजा त्या पंडितांना विचारल्याशिवाय राज्यातली काडी सुद्धा हलत नव्हती महाराज. एवढा हुशार पंडित. एका दिवशी एवढे हुशार असणारे पंडितजी बागेमध्ये बसले. बागेमध्ये बसले. दुपारची वेळ होती. बागेमध्ये बसलेल्या पंडितजींना असणारा 4-5 लेकरं एका झाडाखाली खेळत असलेली दिसली. त्याच्यामध्ये राजाचा असणारा राजकुमार होता. 4-5 लेकरं आनंदामध्ये खेळत होती आणि नेमकं त्याच बाजूला असणारा झाडा झुडपांमधून असणारा एक साप बाहेर निघाला. 5 लेकरं खेळत होती पण त्या 5 लेकरातल्या फक्त आणि फक्त राजकुमाराला दंश केला आणि साप असणारा धावायला सुरुवात केला. पंडितजी धावतच असणारा त्या मुलाच्या जवळ गेले. मुलानं प्राण सोडलेले होते. त्यांना काहीतरी असणारा त्या गोष्टीमध्ये असणारा नवल वाटलं. त्या सापाचा असणारा धावा करायला सुरुवात केली. पुढे साप जात होता, पाठीमाग पंडितजी जात होते. अंतर थोडा निघून गेला. अंतर निघून गेला म्हणजे असणारा बाजूला असणारं जंगल लागलं. जंगलामध्ये असणारा, वनामध्ये असणारा हा साप निघून गेला आणि त्याच्यामध्ये एक थोड्या वेळाच्या अंतराच्या नंतर त्या सापानं एका जंगली पाण्यामध्ये रूपांतर घेतलं. त्याच वेळेला असणारा पंडितजींना कळून चुकलं की आपण करत असलेली शंका बरोबर होती. जंगली प्राण्यामध्ये रूपांतर घेतलं. इकडं तिकडं बघायला सुरुवात केला आणि त्या जंगलामध्ये असणारे फिरत असलेल्या त्या जंगली प्राण्याने एका शेळीला खाऊन टाकलं महाराज. शिकार केली. हे तर घातक दिसतंय म्हणला. यानं जर मला बघितलं तर माझंही काही खरं नाही. तरी सुद्धा पंडितजी धावा करायचा सोडत नव्हते. थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर पुन्हा त्या जंगली प्राण्याचं रूपांतर असणार एका वाघामध्ये झालं. पुन्हा त्या वाघानं असणाऱ्या जंगलामध्ये फिरत असलेल्या असणाऱ्या रानटी गायींना असणारं खाऊन टाकलं. अरे म्हणलं हा किती जणांचे प्राण घेतोय पण नेमका आहे कोण काही कळत नाही, याची कल्पना सुद्धा नाही. थोडा वेळ निघून गेला आणि तो वाघ असणारा इकडं तिकडं बघत होता आणि एका क्षणामध्ये त्या वाघानं एका माणसामध्ये रूपांतर घेतलं. माणसामध्ये रूप घेतल्याबरोबर या पंडितजींनी त्याचा हात धरला आणि हात धरून असणारा त्याला विचारायला सुरुवात केलं. बाबा रे, पहिल्यांदा तू साप होतास, सापाच्या रूपामध्ये राजकुमाराला दंश केला, त्याला गत प्राण घातलं. पुन्हा जंगली प्राण्यामध्ये रूपांतर घेतलं, एका प्राण्याला शेळीला खाऊन टाकलास. पुन्हा वाघामध्ये रूपांतर घेतलं, पुन्हा इथं असणाऱ्या फिरणाऱ्या रानटी गायींना खाऊन टाकलो. नेमकं तू एवढ्यांचा जीव घेतोय, आता माणसाच्या रूपामध्ये आलास, नेमकं तू आहेस तरी कोण मला सांग. तो म्हणायला सुरुवात केला, आम्ही असं कुणालाही काही सांगू शकत नाही. नाही नाही म्हणलं, तू जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्यांना सांगितलं, महाराज मी असणारा यमाचा दूत आहे. म्हणलं दूत, त्या मुलाचा प्राण असणारा सापापासून जाणार होता, मी त्याच्यामध्ये रूपांतर केलं. त्या असणाऱ्या शेळीचा जीव असणाऱ्या या जंगलातल्या राहणाऱ्या प्राण्यापासून जाणार होता, मी त्याच्यामध्ये रूपांतर घेतलं. त्या गायीचा जीव वाघामुळे जाणार होता, मी त्याच्यामध्ये रूपांतर घेतलं. फक्त एवढं एकच आहे, घडणारी घटना कुठेही घडते पण आम्ही फक्त त्या गोष्टीमध्ये रूपांतर करत असतो. घडवून आणणारे आम्ही असतो, घडवणारा असणारा राहत नाही. जिथं जात नाही तिथं नेतो म्हणजे त्याला यमाचे दूत. प्रत्येक जी गोष्ट जिथं त्याचा जीव जाणार आहे, आम्ही प्रत्येक त्या व्यक्तीला, त्या जीवाला तिथं मुळामध्ये घेऊन जातो. पंडितजी म्हणले, बाप रे म्हणला असणार तुझं असं आहे का? मग मला एक सांग,
माझा जीव नेमका कशामुळे जाणार आहे मला हे कळू दे. तो म्हणायला सुरुवात केला, पंडितजी असं आम्ही कुणालाही काही सांगत नाही, कधीच सांगू शकत नाही. आणि म्हणलं तू सांगणार नाहीस तर मी तुला सोडणार नाही. सांग म्हणलं माझा असणारा जीव कशामुळे जाणार आहे. त्यांना सांगितलं, महाराज आम्ही कुणाला सांगत नाही, पण तुम्ही मला धरल्यामुळं मी तुम्हाला सांगून जातो. म्हणलं ऐका, तुमचा जीव पाण्यामध्ये राहणाऱ्या मगरीमुळं जाणार आहे आणि मगरीपासून तुम्ही दूर राहा. एवढा ऐकल्याबरोबर तो माणूस एका क्षणामध्ये गायब झाला. महाराजांना हात सोडून दिला. त्याला कळून चुकलं, ज्या राज्यामध्ये आपण राहतो या राज्यामध्ये जिकडं बघावं तिकडं असणार तलाव, जिकडं बघावं तिकडं मगरी आहेत. आपला इथं जीव लवकरच निघून जाईल. त्याच्यासाठी आपण हे राज्य सोडून द्यावं, कुठल्या तरी असणारं जिथं पाणी नाही अशा राज्यामध्ये जाऊन राहावं. राजस्थान मध्ये गेला, विद्वान होता. तिथल्या राजाच्या राजवाड्यामध्ये असणारं पुन्हा तेवढंच वर्चस्व प्राप्त करून घेतलं महाराज. 15 वर्ष ओलांडले. 15 वर्ष ओलांडून गेले. नेमकं असं झालं, राजस्थान मधल्या राजाच्या मुलाचं लग्न या पूर्वीच्या राजाच्या मुलीशी जमलं. राजा म्हणायला सुरुवात केली, महाराज हे गोष्टी असणाऱ्या त्या राज्यातल्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यासाठी तुम्ही असणाऱ्या या सोयरिकीला आलं पाहिजे. यानं सांगितलं, महाराज मी काही करा पण मी तिथं पुन्हा येऊ शकत नाही. नाही नाही म्हणला, कारण तरी काय आहे, मला पाण्यापासून धोका आहे, मी पाण्यापाशी राहू शकत नाही आणि पाण्यापाशी आपला एक ना एक दिवस कुठंतरी मुक्काम पडेल. राजानं सांगितलं, जरी आपला मुक्काम पाण्याच्या जवळ पडला तर तुमची पाल 1 किलोमीटर दूरवरती ठोकली जाईल. राजाचा आदेश होता, नको ही म्हणता जमत नव्हतं. निघाले महाराज. प्रवास सुरुवात झाला. 1-2 असणार मुक्काम करत 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 दरमजल करत 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 नेमकं एका दिवशी दिवस मावळला आणि तलावाच्या कडेला असणारा मुक्काम पडला. सगळ्यांच्या पाली असणाऱ्या मारण्यात आल्या. त्यावेळेला पंडितजी म्हणायला सुरुवात केली, महाराज मी तुम्हाला म्हणत होतो की नाही, म्हणलं काय तर पाण्याच्या बाजूला आपला मुक्काम पडेल, मी काय करू. त्यानं सांगितलं, तुम्ही चिंता करू नका. म्हणलं इथून 1 किलोमीटर वरती तुमची पाल ठोकलेली आहे, तुम्ही बिंदास्त तिथं जाऊन राहा. पंडितजी गेले. रात्र निघून गेली. सकाळी असणारा ज्या वेळेला राजा उठून पालीच्या बाहेर येत होता त्यावेळेला राजाच्या पालीच्या समोर असणार एक श्रीमंत सूटबूट घालून नंबर 1 चे कपडे घातलेला आहे, कसलं तरी गाठोडा आपल्या डोक्यावरती ठेवलेला व्यक्ती राजाच्या समोर दिसला. समोर राजा म्हणायला सुरुवात केली, महाराज नेमकं तुम्ही आहात कोण, कुठून आलात, तुमचं काम तरी काय आहे. त्यावेळेला तो श्रीमंत व्यक्ती असणारा राजाला सांगायला सुरुवात केला, महाराज मी असणारा या शेजारच्या गावचा असणारा सगळ्यात मोठा सावकार आहे. मग माझे वडील असणारे नुकतेच वारले आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की हे जे सोन्याचं गाठोड आहे त्या सोन्याचं गाठोड एखाद्या असणाऱ्या विद्वान पंडिताला दान द्यावं. पण माझे वडील वारून गेले, ही गोष्ट त्यांच्या हाताने शक्य झाली नाही. मग मला ही गोष्ट त्यांच्या वर्षापर्यंत प्राप्त सगळे असणारी साध्य करायची आहे. मला असं रात्री कळालं की एक असणारा राजा इथं उतरलेला आहे. प्रत्येक राजाच्या जवळ विद्वान पंडित असतोच. मग तुमच्याकडे आहे का म्हणून मी विचारायला आलो. राजानं होकार दिला, आमच्याकडे सुद्धा आहेत म्हणलं. पंडितजींना बोलावून घेण्यात आलं. दोघांची चर्चा झाली. पंडितजी तयार झाली. सोन्याचं गाठोड कोण नग म्हणाल का, होय म्हणाल तुम्ही म्हणचाल, आम्हाला फक्त द्यायला कोण येणार म्हणावं, फक्त आम्ही नग म्हणणार नाही. पंडित ही होकार दिला महाराज. आणि तो असणारा श्रीमंत व्यक्ती पुन्हा म्हणायला सुरुवात केला. महाराजांनी सांगितलं, ओ म्हणलं द्या गाठोड, घेणाराही तयार आहे आणि देणाराही तयार आहे, अजून वेळ कशाला घालवायचा. तो श्रीमंत व्यक्ती सांगायला सुरुवात केला, महाराज आमच्या वडिलांना गाठोडा तर दान द्यायचं होतच, पण गळ्या इतक्या पाण्यात जाऊन द्यायचं. पंडित म्हणला काही खरं नाही. म्हणलं गाठोडा अंगी
लागणार. त्यांना सांगितलं महाराजांना, महाराज मला एक सांगा, पाण्या इतक्या असणारा गळ्या इतक्या पाण्यामध्ये गेलो, मला अगोदरच मगरीपासून धोका आहे म्हणलं, आणि तिथं जर मगर आली मला खाऊन टाकलं तर हे गाठोडं घेऊन मी काय करू, उपयोग नाही. पण महाराजांना सांगितलं, एक सांगू का, आपल्याकडे एवढे सैनिक आहेत म्हणलं, 100 सैनिक तुमच्या दोघांच्या भोवताली असणारे हातामध्ये असणारी तलवार घेऊन उभं करू. अरे म्हणलं बाकीच असणार मासा सुद्धा येणार नाही, एवढी सुद्धा वाव ठेवायची नाही. थोडा विको कमी करा, विको कमी करा, जास्त घुमते बरं. मगर तर यायची तिकडच गेली, हुक्कार दिला. पंडितजी नाही पटल्या गोष्टी. पाण्यामध्ये आले, कमरे इतकं पाणी आलं. पंडितजी सांगायला सुरुवात केली, ए बाबा दे आता इथं तरी. नाही नाही म्हणला, गळ्या इतक्या गेल्याशिवाय देणार. दोघही गळ्या इतक्या पाण्यामध्ये आले. श्रीमंत व्यक्तीच्या डोक्यावरती असणार गाठोडं होतं, गाठोडं. पुढं असणारा पंडितजी थांबलेला होता. बाजूने असणारा 100 सैनिक हातामध्ये तलवारी घेऊन उभे होते. मगर तर यायची तिकडच गेली, मासा सुद्धा येणार नाही एवढा सुद्धा वाव ठेवला नव्हता. आणि ते पुढं उभं टाकलेला श्रीमंत व्यक्ती जोर जोरात हसायला चालू केलं. पंडित म्हणली, येडा झालास का बाबा, गळ्या इतक्या पाण्यात अजून जर 2 मिनिटं जर इथं थांबलो तर गुडगुड्या लागून इथंच मरून जाईन. दे म्हणलं पटकन, चल बाहेर. त्यानं म्हणला, महाराज 15 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं पाण्यात जाऊ नका, पाण्यापासून तुम्हाला धोका आहे, पाण्यात राहणाऱ्या मगरीच्या नादाला लागू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला खुल्या करून सांगितल्या होत्या, पण तुमच्या डोक्यात बसल्या नाहीत. एवढं सांगितलं, त्या श्रीमंत व्यक्तीनं मगरीमध्ये रूपांतर घेतलं, पंडितजींना खाऊ. कशाचं सोन्याचं गटुडन, कशाचं काय महाराज, त्याच्यासाठी सांगणार. दृष्टांत संपला, सिद्धांत पटवायचा नीट आहे का बरं. त्यानं सगळं खुल्लं करून सांगितलं होतं, मला कुण्याही रूपामध्ये असणारा मी येऊन माणसाचा घात करतो, आणि आपण फक्त निमित्त लावतो की याच्यामुळं मेला, पण तो बराबर तसा टाइम घडवून आणतो महाराज. त्यालाच खरा दूत आहे माझा म्हणतात. त्याला लावून दिलेलं काम आहे महाराज ते. आणि त्याच्यासाठी सांगणार, मरण कुणाच्याही बापाला चुकत. तुम्ही कुठं कितीही प्रयत्न करा, असणारा ज्या ठिकाणी आपल्याला मरायचं फिरून फिरून असणार तिथं घेऊन येणार. रस्त्याच्या कडेला उभं टाकलं तर काहीतरी काम लावून कशाच्या तरी निमित्तानं काहीतरी आपल्याला घेऊन जाईलच. त्याच्यासाठी मरण कधी चुकत नाही, मरणाच्या नादाला कधी चुकवण्याच्या लागायचं नाही. म्हणून तो कुंभाराय जीवाला सांगतात, बाबा रे हे मरण चुकवण्याचा प्रयत्न करू नको, आणि हे तुझं मरण तुझे मायबाप सुद्धा चुकवू शकत नाही. मग मायबाप जर तुला सोडवू शकत नाही तर याच्यामध्ये गुरफटून बसण्यात अर्थ नाही. मग मी काय करू तो कुंभारा, हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. टाळी वाजवायची, बारक्या लेकराला सुद्धा सांगितलं टाळी वाजवा म्हणलं की आपला पूर्ण वाजवतो. नामस्मरण कोणतं करायचं तो कुंभारायचं. महाराज सांगतात, विठोबा रखुमा सप्त्यातला कितवा दिवस आहे, दुसरा दिवस आहे. मग फक्त असणार एवढं सांगितलंय का तुम्हाला, काय कीर्तनाला जायचं, पंक्तीला जेवायचं, कीर्तनाला जाऊन निवांत झोपायचं का. मला वाटलं तसं काही आहे काय की. तुमच्याकडे नवीन असली तर एक सांगू, कुठेही रिकामा जायचं महाराज, कुठेही जाताना रिकामा जायचं, येताना रिकामा यायचं. पण येताना जरी रिकामा आलो तर जाताना कधी रिकामा जायचं. कुणाचे बी चपला पायात घालायचं, तसं काही करायला. तुम्ही म्हणाला असं का बरं. एका गावात सांगितलं महाराज, जाताना रिकाम्या हाताने जायचं, माझी चप्पल घेऊन गेलो.